हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, सर्वांना गुड मॉर्निंग. मित्रांनो, आजचं आपलं चौथं लेक्चर आहे गणिताचं. ठीक आहे. आज याच्या अगोदर आपण 3 लेक्चर घेतलेले आहे. 3 लेक्चरमध्ये आपण संख्या आणि संख्येचे प्रकार हा टॉपिक बघत आहोत. ठीक आहे. मागच्या 3 लेक्चर तुम्ही बघितले असतील. त्यामध्ये काय घेतलेलं आहे तुम्हाला माहीत आहे. पहिल्या लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या. दुसऱ्या लेक्चरमध्ये त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या हे सर्व घेतलेलं आहे. आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण त्याचे राहिलेले टाईप चौरस संख्या असेल, बाकी रोमन संख्या घेतलेल्या आहेत आपण. दर्शनी किंमत, स्थानिक किंमत हे 2 टाईप आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्यावर कसे प्रश्न पडतात हे पण बघितलेलं आहे. ठीक आहे. आजचं आपलं चौथं लेक्चर आहे. आज आपण बघणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या. ठीक आहे. आज काय बघणार आहे आपण? विभाज्यतेच्या कसोट्या. आणि विभाज्यतेच्या कसोट्या फक्त संख्या या टॉपिकलाच मर्यादित नाही. गणितमधला कोणताही पुढचा टॉपिक असेल त्याला प्रत्येक चॅप्टरला आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या उपयोगी पडतात. यावर प्रश्न विचारला जातो आणि दुसऱ्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला उपयोगी पडतात. आता पहिली गोष्ट, विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय हे आपल्याला पहिलं बघणं गरजेचं आहे. समजा एक उदाहरण घेऊ आपण की 45,412. ठीक आहे. ही एक संख्या आहे. जर आपल्याला सांगितलं की या संख्येला 2 भाग जातोय का बघा, आपण काय करणार? डिवाइड 2 करणार. बे के बे, बे 2 4, परत 5 ला काय येणार? 2 येणार. परत 1 राहिलं, 1 वर घेतला 4 झालं 14, 14 ला परत 7 येणार, परत 1 0 येणार 1 साठी, परत 12 ला 6 येणार. काय येणार आपलं? 22,706. म्हणजे 2 परत बाकी 0 राहील. बरोबर. म्हणजे या संख्येला 2 भाग जातोय आपण सांगणार. बरोबर. ह्या संख्येला 3 भाग जातोय का विचारलं तर काय करणार आपण? 3 करणार. 3 1 3, 3 1 3, राहिलं 1, 1 वर घेतला 5, 15, 5 चा भाग लागला. परत 4 ला 1 चा भाग लागला. बरोबर. परत 1 राहिलं त्यातनं, 1 वर 1 घेतला काय झाला? 11. परत कितीचा भाग लागला? 3 चा भाग लागला. 2 राहिलं, 2 वर घेतला 2, 22 झालं. परत 3 चा भाग लागला, 7 चा भाग लागला, 7 त्रिक 21 आणि 1 बाकी राहिलं. बरोबर. म्हणजे 3 या संख्येला पूर्ण म्हणजे निश्चित भाग जात नाही. बरोबर. हे आपण कधी काढलं? भाग घालवून काढलं. बरोबर. यासाठी किती वेळ जातो आपला? बराच वेळ जातो. बरोबर. हा वेळ कमी करण्यासाठी किंवा डायरेक्ट संख्या बघितली की आपल्याला समजतं की या संख्येला म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन करून की या संख्येला भाग जातोय का, त्या अंकाने 2 3 5 जे अंक असतील त्यांनी भाग जातोय का हे बघण्यासाठी आपल्याला काहीतरी कसोट्या दिलेल्या असतात, म्हणजे शॉर्टकट दिलेले असतात. त्यांना आपण काय म्हणतो? कसोट्या म्हणतो. ठीक आहे. आता तुम्हाला कसोट्या म्हणजे समजलं. आणि कसोट्या गरजेच्या कशासाठी आहेत? एखादी संख्या दिली आणि त्याला विचारलं की 2 निश्चित भाग जातो का, तर आपण त्याला भागत नाही बसायचं. कसोटी जी आहे ना ती आपली पाठ असेल तर आपल्याला डायरेक्ट कळेल की भाग जातो का नाही. ठीक आहे. आता बघा एक कसोटी बघा. 1 ची कसोटी लिहून घ्यायच्या व्यवस्थित कसोट्या. आता 1 ची कसोटी सर्वांनाच माहित आहे की सगळ्याच नैसर्गिक संख्येला 1 भाग जातो. बरोबर आहे. कोणती संख्या घ्या, 121 घेतलं 1 भाग जातोय, 1 सगळ्यांनाच भाग जातो. 5 घेतलं 1 भाग जातोय, 8 घेतलं 1 भाग जातोय. मग 1 ची कसोटी काय आली? आणि 1चं काय विचारणार पण नाही कोणाला. बरोबर. 1 कोणत्या संख्येला भाग जातो असं विचारतील का? नाही विचारणार. बरोबर. प्रत्येक नैसर्गिक संख्येला 1 भाग जातो असं खाली लिहून घ्या फक्त 1च्या. ठीक आहे. 2 ची कसोटी बघा. 2 ची कसोटी बघा. आता 2 ची कसोटी बघा. 2 ची कसोटी ही आहे की प्रत्येक समसंख्येला 2 भाग जातो. आता समसंख्या तुम्हाला माहित असेल 2 4 6 8 10 12 14 ह्या समसंख्या आहेत. तुम्हाला सांगितले. बरोबर. समसंख्या ओळखायच्या कसं ते पण सांगितलंय. आणि दुसरी याचीच कसोटी दुसरं काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 निश्चित भाग जातो. निश्चित म्हणजे पूर्ण भाग जातो, बाकी 0 उरते. ठीक आहे. कुठला अंक दिलेत? 2 0 2 4 6 8 हे अंक जर त्या संख्येच्या एकक स्थानी असतील तर त्याला 2 निश्चित भाग जातो. आपण समसंख्येच्या वेळी पण सांगितलं होतं की समसंख्या कशी ओळखायची, तर एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर ती संख्या सम आहे. बरोबर. आणि विषम संख्येला काय सांगितलं होतं? 1 3 5 7 आणि 9 हे अंक जर त्या संख्येच्या एकक स्थानी असतील. एकक स्थान म्हणजे पहिलं स्थान. बरोबर. एकक स्थान म्हणजे कोणतं? समजा संख्या घेतली 42,412. बरोबर आहे. एकक स्थान म्हणजे
हे स्थान बरोबर, हे दशक स्थान आलं. कुठलं? दशक. हे कुठलं झालं? शतक बरोबर आहे. हे स्थान एकदा तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, एखादी संख्या देतो ते स्थान लिहून घ्या. काय करा आता, वरती जो समास असतो ना, त्या समासात लिहून घ्या. ठीक आहे, बघा ठीक आहे, संख्या दिली, लिहून घ्या. अशी संख्या काढा, पूर्ण संख्या काढा आणि लिहा तिथं. असं डॅश करा. एकक, ठीक आहे, लिहा दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000, 10,000, लाख, 2,00,000 काय झालं? लाख, 5,00,000, 10,00,000, 4,00,000, कोटी, ठीक आहे, 7,00,000, 10 कोटी, 10 कोटी, 8,00,000, अब्ज, ठीक आहे. त्यापुढे एखादा अंक घ्या, 9 घ्या समजा, हा झाला दशाब्ज, ठीक आहे. त्यापुढे अजून बरेच आहेत, पण इथपर्यंत आपल्याला सफिशियंट आहे. एकक, दशक बघितलं, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशाब्ज, ठीक आहे. आलं लक्षात? हे समासात तुम्ही लिहून घ्या आणि पाठ करा. कसं असतं एकक, दशक, शतक कसं असतं ते पाठ करा, म्हणजे तुम्हाला स्थानिक किंमत ला पण उपयोग येईल. बरोबर, समजा तुम्ही 5ची जर स्थानिक किंमत काढायला आली तर तुम्ही लगेच काय करा, 10,00,000च्या स्थानचा. बरोबर, 5 गुणुले 10,00,000, 10,00,000 म्हणजे किती? 10,00,000. 5 गुणुले 10,00,000 किती झालं? 50,00,000. मग 5ची जर स्थानिक किंमत विचारली तर किती येणार? 50,00,000. बरोबर आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, 50,00,000. बरोबर, किंवा किती शून्य येते? 1 2 3 4 5 6 अंक आहेत. 1 2 3 4 5 6 शून्य दिलं. बरोबर, लिहून घेतलं, व्यवस्थित लिहून घ्या. घेतलं लिहून. बघा आता ही संख्या दिली तुम्हाला 42,412. ठीक आहे. एकक स्थान म्हणजे कोणता अंक आला? हा अंक आला. बरोबर आहे. एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2नी निशेष भाग जातो. 2ची कसोटी काय आली? 2 वर प्रश्न कसा येतो किंवा कसोटी कसा प्रश्न येतो? 2चा कसोटी बघा, एक अंक दिला असेल, काय प्रश्न असेल? खालीलपैकी कोणत्या संख्येला 2ने भाग जातो? निशेष म्हटलं जाईल. शब्द कुठला वापरला जाईल? निशेष. 2ने निशेष भाग जातो. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2नी निशेष भाग जातो? हा प्रश्न पहिला. सगळ्या संख्येत जे आपण थोड्या सगळ्यांना विचारला जातात. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येस बरोबर संख्येस 2ने निशेष भाग जात नाही. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न झाला. भाग जातो, भाग जात नाही. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न असा असेल की एक संख्या दिलेली असेल, समजा 42,404,6. ठीक आहे. या संख्येला 2नी भाग जातो. या संख्येला 2नी निशेष भाग जातो. ठीक आहे. तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? ठीक आहे. कोणता अंक असेल? मित्रांनो, मी लिहून का दिलं तर आपल्याला प्रत्येक कसोटीला हे प्रश्न घ्यायचे आहेत अशा टाईपचे. ठीक आहे. त्यामुळे हे मी पुसणार नाहीये, हे सगळ्या कसोटीला राहणार आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या संख्येस 2नी निशेष भाग जातो? ठीक आहे. संख्या दिली समजा
पेन चेंज करतो. संख्या दिली समजा 4212, ठीक आहे, 8313, 7815, ठीक आहे, 4219, ठीक आहे. काय करणार तुम्ही, दोन निशेष भाग कोणत्या संख्येत जातो विचारले. तुम्हाला काय करायचं फक्त कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 आहे त्या संख्येला दोन्ही भाग जातो. कोणते आहे 2 0 2 4 8 मधलं. इथं काय 3 आहे जात नाही भाग, बरोबर. इथं काय 5 आहे जात नाही भाग. इथं काय 9 आहे जात भाग जात नाही, बरोबर. काय आला आपला आन्सर, ऑप्शन नंबर पहिला आपला आन्सर आलं. सिंपल. अशा संख्या वेगवेगळ्या कितीही देऊ द्या, तुम्हाला काय करायचं फक्त हे लक्षात ठेवायचं 2 4 0 2 4 6 8, विषय संपला. नेक्स्ट क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन्ही भाग जात नाही. काय असंच दिलं जाईल, फक्त इथं वेगळं काय चेंज केलं असेल. इथं काय दिलं जाईल 2 दिलं असेल, इथं समजा काय दिलंय 4 दिलंय, इथं 5 ठेवलंय आहे असं, इथं 8 केलं समजा, ठीक आहे. भाग जात नाही विचारलंय, बरोबर. 2 नाही इथं भाग जातोय, 4 आहे इथं भाग जातोय, 8 आहे भाग जातोय, बरोबर. कोणत्या संख्येला भाग जात नाही, इथं 5 आहे म्हणून इथं भाग जात नाही, इथं भाग जात नाही, इथं भाग जातोय, इथं जातोय, इथं जातोय, झाला विषय संपला. येतं लक्षात तुमच्या. हा झाला दुसरा प्रश्न तुमचा. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न 42,406, बरोबर. इथं काहीतरी एक अंक आहे, याला 2 ने भाग जातो, निश्चित भाग जातो किंवा जात असेल तर, जातो म्हणण्यापेक्षा इथं काय लिहा, भाग जात असेल तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल, ठीक आहे. स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल. बघा आता मित्रांनो, इथे जर 4 ऑप्शन दिले समजा 1 3 5 7 हे ऑप्शन दिले 4 आपल्याला, ठीक आहे. आता बघा आपल्याला काय घेणं देणं, कशाचे घेणं देणं आहे की एकक स्थानी काय पाहिजे 0 2 4 6 8 यापैकी एक अंक पाहिजे आहे का. इथं समजा वरील सर्व असेल, समजा वरील सर्व म्हणजे हे सर्व आपल्या एकक स्थानी 6 आहे म्हणजे या संख्येला 2 ने भाग जातोय, बरोबर. दुसऱ्या स्थानी कोणता अंक पाहिजे याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे का. 2च्या कसोटीत दशक स्थानी शतक स्थानी आपल्याला कोणता तिथं अंक आहे ह्याच्याशी काय घेणं देणं आहे का, नाही ना. आपल्याला काय पाहिजे फक्त एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक पाहिजे, त्याला 2 ने भाग जातो, विषय संपला. मग ह्या स्टारच्या ठिकाणी 1 असो, नाहीतर 5 असो, नाहीतर 3 असो, इथं काय जरी अंक असला तरी याला 2 ने भाग जाणारच आहे, कारण एकक स्थानी फक्त आपल्याला 0 2 4 6 8 पाहिजे फक्त, बरोबर. म्हणजे इथं 1 असलं तरी चालतोय, 3 असलं तरी चालतोय, 5 असलं तरी चालतोय. म्हणजे आपला आन्सर काय वरील सर्व, म्हणजे तिन्ही असतील इथं अंक, ह्यातला कोणता जरी अंक असेल तरी त्याला 2 ने भाग जातोय, का तर आपल्याला फक्त एकक स्थानची घेणं देणं आहे, ठीक आहे. येतंय लक्षात. म्हणून वर सर्व आपला आन्सर येईल, असं प्रश्न विचारले जातील, ठीक आहे. आता आपण दुसरी पुढची कसोटी बघू, 3ची कसोटी, ठीक आहे. पुसून टाकतो मी. बघा आता 3ची कसोटी बघा, हे पुसतोय मी वरचं. 3ची कसोटी, 3ची कसोटी. आता बघा 3ची कसोटी काय आहे मित्रांनो. आता एखादी संख्या दिली तर त्याला 3 भागात नाही बसायचं. जी पण संख्या असेल ना त्यात जे अंक आहेत ना त्यांची बेरीज करायची, आणि त्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. समजा एक आपण संख्या घेतली, समजा 4 2 5 3, ठीक आहे, 8. आता ही संख्या घेतली समजा आपण, ठीक आहे. तर या संख्येचं काय करायचं, जर आपल्याला विचारलं की वरील दिलेल्या संख्येला 3 भाग जातो की नाही, काय करायचं, त्या संख्येची बेरीज करायची, संख्येतल्या अंकाची बेरीज करायची. 4 + 2 किती झालं 6, 6 + 5 11, 11 + 3 किती झालं 14, 14 + 8 किती झालं 22, बरोबर आहे. 6 6 5 11, 11 3 14, 14 8 22, 22 ला 3 भाग जातोय का, नाही जात. 7 त्रिक 21, एक बाकी उरते म्हणजे भाग जात नाही. म्हणजे दिलेल्या संख्येला 3 ने भाग जात नाही, बरोबर आहे. समजा इथं जर त्यांनी 2 घेतलं, आता बघा बरं, आता 3 ने भाग जातोय का विचारलं आपल्याला तर 2 4 आणि 2 6, 6 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 8 21, 21 / 3 करायचं, 3 1 3, 3 7 21. दिलेल्या संख्येला 3 भाग जातोय. आता
ठीक आहे. मग कसोटी काय लिहायचाल 3ची लिहून घ्या. दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज करून त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. डबल बघा लिहून घ्या. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून त्या बेरजेला 3ने भाग निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे. आता एवढी संख्या आहे, एवढ्याला 3 भागात बसायची गरज नाही तुम्हाला. 3 घेणार, 3 1 3 1, परत 1 राहिला, 1 वर 2 घेतलं मग 4 आलं, परत 5चं 1 घेतला ते 2 2 वर 2 घेतलं 22, 7चा भाग लागला, 1 राहिलं, 1 वर 8 घेतला 18, मग 6. असं करायची गरजच नाही ना. डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, जी पण संख्या आहे त्यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज करायची आणि त्याला 3 भागायचं. त्याची बेरीज 21 आली, 21ला 3 भागलं, भाग जातोय निश्चित, म्हणजे या संख्येला 3 भाग जातोय. येतोय लक्षात तुमच्या? आले लक्षात? 3ची कसोटी लक्षात आली. काय करायचंय, अंकांची बेरीज करायची आणि 3 भागायची. आता सिंपल प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येस, इथं 2च्या ऐवजी 3 करायचं, 3ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. आता आपण संख्या तर अगोदर 2च्याच लिहिलेल्या आहेत, आपण तरी बघू द्यात किती संख्यांना जातोय. ठीक आहे. पहिलं बघा, 4 + 2 6 + 1 7 + 2 9. 9 / 3 करा बरं. 9 / 3 करा बरं. 9 / 3, 3 1 3, 3 3 9. भाग जातोय 9ला, बरोबर, म्हणजे या संख्येला 3 भाग जातोय. दुसरी संख्या घ्या, 8 + 3 11, 11 + 1 12, 12 + 4 16. 16ला 3 भाग जातोय का? नाही जात. 3चा पाडपाड असेल तर लगेच कळतंय. 3 5 15, 16 म्हणजे 1 बाकी राहतोय, म्हणजे 3 भाग जात नाही जात भाग्याला. संख्या घ्या बरं, 7 + 8 किती होतोय? 15, 15 + 1 16, 16 + 5 किती झालं? 21, बरोबर आहे. 21ला 3 भाग जातोय 7 त्रिक 21, म्हणजे या संख्येला 3 भाग जातोय. पुढची संख्या घ्या, 4 2 1 8, 4 + 2 6, 6 + 1 7, 7 + 8 किती झालं? 15 झालं. 15ला 3 भाग जातोय 3 5 15, निश्चेष भाग जातोय, बरोबर, म्हणजे या संख्येला 3 भाग जातोय. म्हणजे बघा, ह्याला जातो, ह्याला जात नाही, बरोबर. ठीक आहे. आता काल तुम्हाला 3 भाग जातो की नाही ते, मग इथं प्रश्न विचारलेला असतो 3ने निश्चित भाग जात नाही असं विचारला असू शकतो, आणि एक ऑप्शन जो असेल जात नाही भाग. ठीक आहे. सेम ह्याच्यावरनं खालचा प्रश्न आपण काढलाय, बरोबर. भाग जातो किंवा नाही असं, एक जातो तर प्रश्न विचारू शकता किंवा भाग जात नाही असा तर प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि आता हा क्वेश्चन बघा, त्यांनी काय म्हटलेला आहे, 42,400 स्टार 6 या संख्येस 3ने निश्चित भाग जात असेल तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल, असा प्रश्न विचारला आपल्याला 3चा. ठीक आहे. ऑप्शन दिले समजा त्यांनी 1 2 3. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन दिलाय वरील सर्व. ठीक आहे, वरील सर्व. ठीक आहे. हे 4 ऑप्शन आहेत समजा आपले, 1 2 3 आणि वरील सर्व. याला ऑप्शन म्हणून घ्या. 1 हा दुसरा ऑप्शन, हा तिसरा ऑप्शन आणि हा चौथा ऑप्शन. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, अंकांची बेरीज करायची, त्याला 3 जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 भाग जातोय. बेरीज करा बरं. 4 + 2 किती झालं? 4 + 2 6 झालं, 6 + 4 10 झालं. ही स्टार आहे, मोजता येत नाही, बरोबर. 10 + हे 6 किती झालं? 16 झालं. किती झालं? 16, बरोबर. मग आता ह्या 16 मध्ये कोणता अंक खाली टाकावं लागेल की त्याला 3 भाग जाईल, बरोबर, ऍड करावं लागेल, बरोबर. ह्या 16 मध्ये जर आपण 1 टाकला तर किती होतोय? 17. 17ला 3 भाग जातोय का? नाही जात. 2 टाकला तर काय होईल? 18 होईल. 16 + 2 18, 18ला 3 भाग जातोय, 3 1 3, 3 संग 18 जातोय निश्चित भाग. म्हणजे आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड, की ह्या स्टारच्या ठिकाणी जर आपण 2 टाकला तर काय होईल? 42,426. आणि ह्याला 3 भाग घालवण्यासाठी काय करावं लागेल? बेरीज करायची. 4 + 2 6, 6 + 4 10, 10 + 2 12 + 6 18, 18ला 3 भाग जातोय, म्हणजे ह्या संख्येला 3 भाग जातोय, म्हणजे आपला ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असेल. जर 3 टाकलं तर त्या ठिकाणी काय होईल? आपली बेरीज किती? 16 + 3 19 होईल, आणि 19ला 3 भाग जात नाही, त्यामुळे त्या संख्येला 3 भाग जाणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आपला आन्सर असेल, की स्टार या ठिकाणी 2 अंक असेल, बरोबर. कोणता अंक असेल विचारला असेल. आलं लक्षात तुमच्या मित्रांनो? त्यामुळे कसोटी लक्षात पाहिजे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे रिरर आहेत, म्हणजे हे शक्यतो जास्त करून विचारले नाहीत जाणार, पण असं विचारलं जातं. स्टार दिलेला असतो किंवा 2 स्टार दिलेला असतात,
आणि ते 2 स्टारच्या ठिकाणी एकच अंक आहे म्हणून सांगितलेलं असतं त्यांनी. अशा प्रकारे पण त्यांनी दिलेलं असतं. आता बघा इथंच बघा 2 स्टार देण्याचं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पेन कुठं आहे? ब्लॅक पेन नाही सापडत, मी नेहमीच करतो. ठीक आहे, स्टार आणि हा एक स्टार. ठीक आहे, ते 2 स्टार दिलेत तुम्हाला. ठीक आहे, आणि त्यांनी विचारलंय की 3 ने निश्चित भाग जात असेल ह्या संख्येला, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल. ठीक आहे, बघा आता ही संख्या आहे, बरोबर आहे, 2 स्टार. ते पुसून टाकतो, तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. तुम्ही असं वेगवेगळे प्रश्न लिहून घ्या, प्रत्येक कसोटी झाली की असं व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचंय, 4 आता ऑप्शन खाली दिलेत समजा 2 3. ठीक आहे, 4 आणि वरील सर्व हे ऑप्शन दिलेत आपल्याकडे. ठीक आहे, बेरीज करायची आपण आणि दोन्ही ठिकाणी एकच अंक येईल म्हणून सांगितले. एकच कोणता अंक येईल म्हणून सांगितलंय, म्हणजे इथं जो अंक असेल तोच इथं अंक असेल. ठीक आहे, करा बेरीज. 4 + 2 6, 6 + 6 12 झालं, बरोबर. आता ऑलरेडी 12ला 3 भाग जातोय निश्चित भाग, बरोबर. म्हणजे या ठिकाणी 0 0 असतं तरी 3 भाग गेला असता, बरोबर आहे. पण ऑप्शन मध्ये 0 नाही. ऑप्शन मध्ये तर तुम्हाला 0 असता, समजा असं ऑप्शन असता की 0 एक ऑप्शन असता तर तुम्ही डायरेक्ट म्हटलं असता की 0 आहे का, तर इथं 0 0 टाकला तरी बेरीज 3ची केली. 4 + 2 + 6 12. 0 0 ची काय नाही, 12/3 भाग जातोय म्हणजे 3 भाग जातोय. पण ऑप्शन मध्ये 0 नाही ना, मग दुसरा अंक बघावा लागेल. 2 अंक टाकला समजा, इथं 2 टाकला, इथं 2 टाकला, किती 2 आणि 2 4. ह्यात 4 ऍड होईल, बरोबर. 4 ऍड झाले किती झाले 16. 16ला 3 भाग जातोय का, नाही जात, म्हणजे 2 येणार नाही. 3 टाकला आपण, या संख्येत 3 टाकलं समजा. 3 टाकला तर संख्या काय होईल, 42,336, बरोबर. 3 3 टाकलं, त्याची बेरीज करा बरं. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 6 किती झालं 18 झालं. 18ला 3 भाग जातोय. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे, स्टारच्या ठिकाणी 3 पाहिजे. ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असेल. असं काढायचं, सिंपल आहे. कसोटी माहीत असेल, व्यवस्थित लक्ष द्यायचं. तुम्ही 10वी झालेला असो किंवा 12वी झालेला असो किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असो, आणि आपण एकदम बेसिक पासून व्यवस्थित चाललेलो आहे. आपल्याला अजिबात घाई नाही. आणि ह्यात पण अजून फास्ट होत असेल तरी सांगा की सर फास्ट होते, अजून स्लो घेऊ. आपल्याला तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे बेसिक पासून. कारण किती लेक्चर होता, गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर किती होतील, 50 लेक्चर होतील गणिताची, आणि बुद्धिमत्तेचे 50 लेक्चर धरलं 100 लेक्चर होतील. ठीक आहे, सगळे लेक्चर एक 50 मिनिटाची धरली तर एक 90 तास होतील, बरोबर. 90 तास तुम्ही रोज जर 2-2 तास अभ्यास केला तर 45 दिवसात, 1.5 महिन्यात तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता पूर्ण परफेक्ट होऊन जाईल. पूर्ण म्हणजे तुम्हाला बघायचीच गरज नाही, बरं पुस्तकही बघायची गरज नाही. मी स्वतः 4 ते 5 पुस्तकातून शिकवतोय, बरोबर आहे. मी स्वतः 4 ते 5 पुस्तकातून नोट्स काढतोय आणि शिकवतोय. तुम्ही रोज 2 तास गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास केला, 45 दिवसात तुमचा सिलेबस पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि मी म्हणतो एक व्हिडिओ 2दा बघा, जेणेकरून लक्षात राहील. 45 ऐवजी रोज 4 तास अभ्यास केला तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा, तर 45 दिवसामध्ये तुमचं सगळं कंप्लीट होऊन जाते. 2 तास केला तर 3 महिने लागतील. गणित बुद्धिमत्ता कंप्लीट करायला किती महिने लागतील, 3 महिने. 3 महिन्यात कसंही कंप्लीट होऊन जाते. आणि चांगल्या रीतीने आपण सर्व टॉपिक, जर टाईप, बेसिक कन्सेप्ट, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे सर्व घेणार आहे. आणि सर्वात सोप्या प्रश्नापासून ते हायपर्यंत प्रश्न, हाय लेवलपर्यंत. म्हणजे तुम्ही राज्यसेवेत जर अभ्यास करत असेल तर टॉप प्रश्न जो असेल ना तोच पण घेणार आहे आपण यामध्ये. म्हणजे तुम्ही कोणत्याही एक्झामचा अभ्यास करा, तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही काहीच. अशा पद्धतीने आपण शिकवणार आहे. ठीक आहे, तर एवढी लेक्चर बघायची 3 महिन्यात. 3 महिन्यात सगळं क्लिअर होऊन जातंय तुमचं. त्यानंतर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नोट्स व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि फक्त सराव करत राहायचं रोज. 3 महिन्यानंतर बंद नाही करायचं, सराव रोज ठेवायचा 1-2 तास कंटिन्यू. ठीक आहे, बघा आता 3च्या कसोटी आपली झाली. आता त्यानंतर आपण बघू 4ची कसोटी. 4ची कसोटी, ठीक आहे. 4च्या कसोटीत काय असतं, 4ची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानची संख्या मिळून होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 भाग जातो. लिहून घ्या तुम्ही 4ची कसोटी. दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थान आणि दशक स्थान
या अंकाची मिळून होणाऱ्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. येते लक्षात. आता एक संख्या घ्या 48,532. ही संख्या घेतली आपण, बरोबर आहे. आता ही संख्या बघा, याला 4 ने भाग जातो का बघण्यासाठी आपल्याला पूर्ण डिवाइड करायची गरज नाही. की खाली छेदाला 4 घेतलं, 4 1 4, 4 2 8 असं नाही करत बघायचं. काय सांगितलंय, एकक स्थान आणि दशक स्थान. एकक स्थान आणि दशक स्थान कोणता, हा एकक स्थान झालं, हा दशक स्थान झालं, बरोबर. मी आता म्हणून तर ते तुमचं स्थान लिहून दिलेत सगळे, अब्जपर्यंत, दशाब्जपर्यंत लिहून दिलेत. व्यवस्थित पाठ करायचे ते, ठीक आहे. एकक स्थान आणि दशक स्थान, ठीक आहे. या 2 अंकाच्या मिळून होणाऱ्या संख्येला, ह्या 2 अंकाची संख्या काय होते हो, 32 होती, बरोबर. हे तुम्ही बघूच नका, पुढचं बघायचंच नाही आपण. ह्या 2 अंकाची संख्या कोणती होती, 32 होती, बरोबर आहे. एकक स्थान आणि दशक स्थान, त्याला 4 न भागायचं डायरेक्ट त्या संख्येला. 4 1 4, 4 8 32. 4 न निश्चित भाग जातोय 32ला. 32ला निश्चित भाग जातो. शेवटच्या 2 अंकापासून होणाऱ्या संख्येला जर 4 न भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. विषय फिनिश. कसोटी लक्षात आली. काय कसोटी आहे, जर असं विचारलं असेल आपल्याला की दिलेल्या संख्येला 4 न भाग जातोय की नाही, किंवा खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 न भाग निश्चित भाग जातोय, काय करायचं, ती संख्या जी दिली ते शेवटचं 2 अंक बघायचं. तर 2 अंकाची जी संख्या तयार होईल 2 अंकाची मिळून त्याला 4 न भागायचं. भाग जात असेल तर त्या संख्येला 4 न भाग जातोय. विषय संपला. आलं लक्षात. आता प्रश्न बघा, ह्या 4 संख्या दिलेत, ह्या 4 संख्या मी ओव्हरऑल घेतलीत, सिंपल असंच लिहून घेतलेत. बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला इथं 4 येईल, बरोबर. 4 ने निश्चित भाग जातो. बघा आता शेवटचं 2 अंक बघायचं, काय 12, बरोबर. शेवटचं 2 अंक आहे त्याचं 12. 12ला 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12, निश्चित भाग जातो. म्हणजे या संख्येला 4 ने भाग जातो. विषय संपला. 83 8314, बरोबर. या 4 ने भागायची गरज नाही. शेवटचा अंक 2 कोणता आहे, 14 आहे. शेवटची संख्या 2 अंकाची. 14ला 4 ने भाग जातोय का, नाही जात. पाड वर्ग घन पाठच करायचं. मी जेव्हा लेक्चर घ्यायला सुरुवात केलं तेव्हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, म्हणजे पोलीस भरतीचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, जर कोणाला ॲड व्हायचं असेल तर मला 83 29 83 80 65, ठीक आहे, या नंबरवर मेसेज करा. माझं नाव आहे अनिल गाडगे. बऱ्याच जणांनी मला ग्रुपमधल्या विचारलं की सर तुमचं नाव काय आहे, म्हणून मी सांगतो माझं नाव आहे अनिल गाडगे. नंबर आहे 83 29 83 80 65. जर तुम्हाला पोलीस भरतीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर मला मेसेज करा, ठीक आहे. आपण त्यावर पोलीस भरतीला पडलेले क्वेश्चन रोज घेत असतो, ठीक आहे. बघा आता कुठं आलतो आपण, इथं 14. 14ला 4 ने भाग जातोय का, नाही जात, बरोबर. म्हणजे या संख्येला 4 ने भाग जात नाही. इथं काय 15. 15ला 4 ने भाग जातोय का, शेवटचं 2 अंक 15ला नाही जात. म्हणजे या संख्येला 4 ने भाग जात नाही. 42 18 4218. 18ला 4 ने भाग जातोय का, नाही जात. म्हणजे या संख्येला 4 ने भाग जात नाही. मग ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल की 4212 या संख्येला 4 ने भाग जातोय, ठीक आहे. खालचा पण सेम प्रश्न आहे, काय 4 ने निश्चित भाग जात नाही विचारले, बरोबर. जर 4 ने निश्चित भाग जात नाही विचारले तर हे 3 संख्या येणार. या 3 संख्येला 4 ने निश्चित भाग जात नाही. समजा खालचा असा प्रश्न आलाय त्यांचा, इथं आपण एक अंक घेऊ कोणता तरी, ठीक आहे. 3 घेतला समजा, इथं 4 घेऊ, बरोबर. 4 ने निश्चित भाग. तुम्ही असं 3 प्रश्न लिहून घ्यायचे आहेत, प्रत्येक ठिकाणी 3 प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. तुम्ही असं शॉर्टकट अजिबात मारायचं नाही. मी शॉर्टकट मारतोय म्हणजे आपला कमीत कमी टाईम जाईल आणि आपलं जास्तीत जास्त कव्हर होईल. म्हणून जर प्रत्येक वेळी मी जर असं लिहित बसलो तर विभाज्य कसोटीलाच आपल्याला 2 किंवा 3 लेक्चर लागते. म्हणून मी शॉर्टकटसाठी लिहितोय. तर तुम्ही प्रत्येक कसोटीच्या खाली 4ची कसोटी आले की असं 3 प्रश्न लिहून घ्यायचे. तुम्ही वाटलं तर हे जे पर्याय आहेत वेगवेगळे पर्याय टाका, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कसोटी माहिती आहे, कोणता जरी पर्याय टाकला तरी चालतो, ठीक आहे. आता बघा ही जी संख्या दिली 42,300 स्टार 6, 4 ने निश्चित भाग जात असेल, या संख्येला 4 ने निश्चित भाग जात असेल तर 4च्या ठिकाणी कोणता अंक असेल, ठीक आहे. ऑप्शन बघा खाली, ऑप्शन बघा त्यांनी दिलाय 5 2 1 आणि 8, ठीक आहे.
असं समजा ऑप्शन दिला त्यांनी, स्टारच्या ठिकाणी अंक. आता 4ची कसोटी काय, शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जायला पाहिजे. बाकी या संख्येशी आपल्याला काय घेणं देणं आहे का, नाही. आपल्याला घेणं देणं कशाचे आहे, स्टार आणि 6. ठीक आहे. मग मला सांगा हो की 4 भाग जाण्यासाठी एकक स्थानी 6 असणाऱ्या संख्या कुठल्या आहेत हो, 4 भाग जातो अशा. जर विचार केला तर 16 एक आहे, बरोबर आहे. 26ला जातो का हो, नाही जात. 36ला जातो का हो, जातो. येतंय लक्षात, बरोबर. मग काय परत कितीला जातो, 46ला जातो का हो, नाही जात, बरोबर. 56ला जातो, बरोबर आहे. मग विचार करा, 4च्या ठिकाणी, या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल, तर त्या ठिकाणी अंक टाकायचा आपण. पहिला काय 5 आहे, 5 टाकला इथं, 56 आलं. 56ला 4 भाग जातो, जातो, बरोबर आहे. 4 1 4, 4 1 4, एक राहिला, एक वर घेतला 6, 4 1 16, 14चा भाग लागला, बाकी 0 आली, बरोबर. म्हणजे 4 भाग जातोय, म्हणजे 5 असू शकतं, म्हणजे 5 असणार 100%, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 2 घेतला आपण स्टारच्या ठिकाणी, बरोबर. काय येईल 26. 26ला 4 भाग जातोय का, 26 घेतलेलं नाही जात, म्हणजे हे नसणार. ठीक आहे. 1 घेतलं समजा, 1 घेतलं तर काय झालं 16. 16ला 4 भाग जातोय का, जातोय, म्हणजे हे पण आहे, बरोबर. मी ऑप्शन असे 4 वेगवेगळे घेतलेत, म्हणजे असा अंदाजे, त्यामुळे ते 2-2 ह्याला पण 4 भाग जाणार आहे. मी ऑप्शन अंदाजे घेतलेले आहेत वेगवेगळे, बरोबर. त्यामुळे तिथे 2-2 ऑप्शन पण निघतील. ठीक आहे. तसा इथं ऑप्शन वेगळा असू शकतो. ठीक आहे. समजा इथं काय असू शकतो, 4 असू शकतो. ठीक आहे. आता ही 4 घेतला समजा, 4 घेतला 6वर, तर काय झालं 46 झालं. 46ला 4 भाग जातोय का, नाही, म्हणजे हा पण नाही येणार. 8 घेतला, 8चं काय झालं 86 झालं. 86ला 4 भाग जातोय का, नाही जात, म्हणून हा पण येणार नाही. म्हणजे आपला आन्सर काय 5. म्हणजे या संख्येला 4 निश्चित भाग जात असेल तर स्टारच्या ठिकाणी काय असेल, 5 हा अंक असेल. ठीक आहे. सेम 2 स्टार दिलेला असू शकता, बरोबर आहे. 2 स्टार दिलेलं असू शकता. समजा इथे 1 स्टार दिला त्यांनी. ठीक आहे. आता सांगा का म्हणतील, दुसऱ्या स्टारची आपल्याला काय घेणं देणं आहे का हो, ह्या स्टारची आपल्याला काय घेणं देणं आहे का, नाही ना. आपल्याला फक्त या दोन्हीच करायचे. त्यामुळे इथं 5 आला, इथे 5 येईल, कारण इथं कोणता जरी अंक आला तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त ह्या 2 ठिकाणी ह्या बेरजेला 4, म्हणजे ही जी संख्या असेल त्याला 4 भाग जायला पाहिजे फक्त. त्यामुळे डायरेक्ट इथं विचार करायचा. 5 घेतल्यानंतर भाग जातोय ना, मग सांगायची इथं 5 आहे, इथे 5 येतोय, विषय संपला. दोन्हीकडे मी 5 आहे. येतं लक्षात, 4ची कसोटी लक्षात आली आता. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनची बघा, 5ची कसोटी बघा. 5ची कसोटी बघा. 5ची कसोटी सगळ्यात सोपी कसोटी 5ची आणि 10ची आहे. ठीक आहे. 5ची कसोटी काय आहे, 0 आणि 5 दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी लिहून घ्या. 5ची कसोटी सगळ्यात सोपी कसोटी 5 आणि 10ची आहे. ठीक आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. दिलेल्या संख्येच्या एकक स्थान तुम्हाला माहित आहे 42,412 एकक स्थान लिहून दिलंय, पाठ करायचं. एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. विषय संपला. ही संख्या आहे, एकक स्थानी काय हो 2 आहे. 0 आणि 5 पैकी एक आहे का, नाही, त्याला 5ने भाग जाणार नाही. विषय संपला. ठीक आहे. दुसरी संख्या घ्या 45,515 एकक स्थानी कोणता आहे 5 आहे. 0 किंवा 5 पैकी एक पाहिजे, 5 आहे, 4 भाग आपलं 5 भाग जातोय. दुसरी संख्या घ्या 550 0 आहे एकक स्थानी, 5 भाग जातोय. काय सिंपल कसोटी आहे 5ची, काय 0 किंवा 5 एकक स्थानी पाहिजे, 5 भाग जाणार 100%. ठीक आहे. ह्याच्यावर काय मी करत बसत नाही. ठीक आहे. जर पहिल्यांदा आपण बघितलं तर इथं काय 2 आहे भाग जात नाही, 3 आहे 5 भाग जात नाही, 5 आहे 5 असल्यामुळे 5 भाग जातो. हे आन्सर आपलं येईल. 8 आहे जात नाही. काय आन्सर येणार आपलं लिहून घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. सिंपल कसोटी आहे त्यामुळे यामध्ये जास्त वेळ वायपट घालवत नाही. 0 किंवा 5 असेल ना एकक स्थानी त्याला 5 भाग जातोय. ठीक आहे. बघा आता इथं जर विचारलं की 5 निश्चित भाग जात असेल जाणार का याला, इथं आपल्याला 0 किंवा 5 पाहिजे, बरोबर आहे.
त्यामुळे भाग जायचा विषयच येत नाही इथं. ठीक आहे, 5ची कसोटी समजली तुम्हाला पूर्ण? काय प्रॉब्लेम 5च्या कसोटीला नाही ना? 6ची कसोटी बघा, 6ची कसोटी बघा. आता 6ची कसोटी असं आहे की दिलेल्या संख्येला 2 आणि 3 नी मिळून भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. काय लिहून घ्या, 2 आणि 3 दिलेल्या संख्येला जर 2 आणि 3 ने किंवा म्हणजे दोन्हीपैकी एकाने कुठल्यानंतर गेला चालतो, 2 किंवा 3 ने, आणि म्हणजे दोन्हीने पण जावं लागतं. म्हणून दिलेल्या संख्येला 2 आणि 3 ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 न निश्चेष भाग जातो. काय प्रॉब्लेम समजतंय? 2 आणि 3 भाग. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, 2 आणि 3च्या कसोट्या माहीत पाहिजे. ठीक आहे, समजा एखादी संख्या दिली, समजा 42,457 ही संख्या दिली समजा. ठीक आहे, विचारलं की या संख्येला 6 न भाग जातो की नाही. कसं करणार तुम्ही? काय करणार तुम्ही? 6ची कसोटी लक्षात आणणार. 6ची कसोटी काय, दिलेल्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जायला पाहिजे तरच त्याला 6 ने भाग जातो. 2 ने भाग घालवा बरं याला. 2ची कसोटी काय लक्षात आणायची, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्याला 2 ने भाग जातो. एकक स्थानी किती आहे इथं? 7 आहे. मग 2 ने भाग जाईल का? नाही जाणार. जर 2 ने भाग नाही गेला तर 6 ने भाग जाईल का? नाही जाणार. का तर 2 आणि 3 दोन्ही भाग जायला पाहिजे, तर 2 नीच भाग जात नाही तर 6 ने कसा भाग जाणार? 3 ने भाग जातोय का बघू आपण. तरी पण 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 7 22. 3 ने पण भाग जात नाही, म्हणजे दोन्हीने पण भाग जात नाही. दोन्हीने पण भाग जायला पाहिजे, 2 पण आणि 3 ने पण, तेव्हा त्याला 6 ने भाग जातो. इथं जर दोन्हीने पण भाग जात नाही. बरोबर आहे. आता दुसरी एखादी संख्या बघा, 4,500. ठीक आहे, 12 ही संख्या घेतली आपण, 4,512. ठीक आहे, ह्याला 6 ने भाग जातोय का बघा बरं. 6 ने भाग जायचं म्हणजे 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे. 2च्या कसोटीत काय, 0, 2, 4, 6, 8 हे अंक पाहिजे. 2 अंक आहे म्हणजे याला 2 ने भाग जातोय. बरोबर आहे. आता 3 ने भाग जाण्यासाठी काय करावं लागतं? 3ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येच्या बेरजेला, संख्येच्या अंकातील बेरजेला 3 ने जर भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. बरोबर आहे. मग बघा, 4 + 5 9, 9 + 1 10, 10 + 2 12, 12ला 3 ने भाग जातोय का? जातोय. 3 × 3 3 × 4 12. बरोबर आहे. म्हणजे या संख्येला 3 ने पण भाग जातोय आणि 2 ने पण भाग जातोय, म्हणजे याला 6 ने भाग जातोय, निश्चेष भाग जातोय. बरोबर आहे. आता येतंय लक्षात, 2 ने आणि 3 ने दोन्हीने भाग जायला पाहिजे. जर दोन्हीने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातोय. ठीक आहे, म्हणजे दिलेल्या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातोय. सेम आहे, तसंच करा. सेम ह्याला 2 ने भाग जातोय, 3 ने भाग जातोय का? जातोय. याला 2 ने भाग जातोय कारण एक स्थानी 2 आहे. 3 ने भाग जातोय म्हणजे 4 + 2 6 + 1 7 + 2 9, 9ला 3 ने भाग जातोय म्हणजे या संख्येला 6 ने भाग जातोय. सेम बाकीच्यांचं करा तसंच. बघा, सेम क्वेश्चन आहेत खाली. आता मी सगळ्याच क्वेश्चन मध्ये देत बसणार नाही, तुम्ही करायचे सगळ्या क्वेश्चन मध्ये. मी फक्त आता कसोट्या घेणार आहे. ठीक आहे, खालचं तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता 7ची कसोटी बघा. 7ची कसोटी. 7च्या कसोटी थोडी वेगळी आहे आणि थोडी अवघड पण आहे. ॲक्च्युली 7च्या संख्येचं जर आलं निश्चित भाग जातोय का, तर शक्यतो आपण भाग घालवूनच पहा. तरी पण 7ची कसोटी तुम्हाला देतोय. एक तर दिलेली संख्या ही 6 वेळा तोच अंक रिपीट झाला असेल. समजा असं 3 3 3 3 3 3, किती वेळा अंक आलाय? 3 अंक. 6 वेळा आलाय. बरोबर. तर या संख्येला 7 ने भाग जातो. ठीक आहे, या संख्येला 7 ने भाग जातो. समजा असा आला 4 4 4 4 4 4, तर या संख्येला पण 7 ने भाग जातो. ठीक आहे, हे पहिलं झालं 7 ने भाग असा अंक आला तर. दुसरं म्हणजे 7च्या कसोटीत दुसरं म्हणजे समजा दिली आपल्याला संख्या कोणती बी आहे का, समजा 8 8 3 5 4 2. ठीक आहे, समजा ही दिली आपली 7 2 5 ही संख्या दिली समजा आपल्याला. ठीक आहे, आणि याला 7 ने निश्चित भाग जातो का विचारलं तर दुसरी कसोटी अशी आहे की दिलेल्या संख्येचं
शेवटचे तीन अंक कोणते आहेत? 5 2 7 2 आणि 5 बरोबर. शेवटच्या तीन अंकांनी तयार होणारी संख्या पहिल्या संख्येतून वजा करून ती जर वजाबाकी 7च्या पटीत येत असेल म्हणजे 0 7 14 किंवा त्याला जर 7ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. म्हणजे कसं तुम्हाला मी लिहून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बघा आता पहिले शेवट तीन संख्या कोणते आहेत? 7 2 5 बरोबर. पहिल्या संख्या कुठल्या राहते ते मग? 8 3 5. ठीक आहे. यांची वजाबाकी करा. 5 5 गेलं 0, 3 2 गेलं 1, 8 7 गेलं 1. ठीक आहे. आता ही जी संख्या येईल ना याला 7ने भाग जायला पाहिजे म्हणजे 7च्या पटीत असायला पाहिजे. मग आता ह्याला तुम्ही भागाकार करायचं 7ने भागायचं. 7 1 7 7 1 7 4 राहिलं 4 वर घेतला 0 झालं 40 7 5 35 नाही जात भाग बरोबर. ह्या संख्येला 7ने भाग जात नाही म्हणून ह्या संख्येला 7ने भाग जात नाही. पण ही थोडी लेंदी प्रोसेस आहे बरोबर 7च्या कसोटीची. त्यामुळे तुम्ही 7 साठी डायरेक्ट त्या संख्येला जरी भागलं तरी चालेल. तरी पण कसोटी लक्षात ठेवा दिलेल्या संख्येत एकच अंक 6 वेळा रिपीट झाला असेल तर त्या संख्येला 7ने भाग जातो. हे पहिलं. दुसरी गोष्ट दिलेल्या संख्यामध्ये लिहून घ्या शेवटच्या 3 अंकापासून तयार होणारी संख्या ही राहिलेल्या अंकातून राहिलेले किती अंक असू द्या 3 असू द्या किंवा इथे 9 असू द्या राहिलेल्या अंकातून वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 7ने भाग जात असेल तर त्या संख्येला 7ने भाग जातो. ठीक आहे. दुसरी कसोटी. तिसरी एक कसोटी आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक म्हणजे समजा हे घेतलं 712 घेतलं समजा. ठीक आहे. दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक म्हणजे हा अंक त्या अंकाची दुप्पट करून ह्या अंकाची दुप्पट करायची म्हणजे किती 4 अंकाची दुप्पट करून राहिलेल्या संख्येतून तो अंक वजा केला असता त्या संख्येला 7ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. म्हणजे राहिलेली संख्या कोणती 61. ह्याची दुप्पट केल्या किती झालं 4 4 वजा करायचे यातनं किती आलं 7 हात 4 1 5 57 57ला 7ने भाग जातोय का? नाही जात बरोबर आहे. म्हणजे या संख्येला 7ने भाग जात नाही. आपण इथंच 1च्या ऐवजी 0 घेतला इथं समजा किती आला आता मित्रांनो 206 आहे बरोबर आहे. 2ची दुप्पट केली 4 झाली. राहिलेल्या संख्येतनं वजा केलं 60 - 4 किती आलं 56 आलं. 7ने भाग जातो 56ला जातोय 7 8 56 म्हणजे या संख्येला 7ने भाग जातोय. 602ला 7ने भाग जातोय. ठीक आहे. डायरेक्ट 602ला 7ने भाग आलं तरी तुम्हाला कळेल 7 1 7 7 8 56 राहिलं 4 4 वर घेतला 2 7 संख 42 86चा भाग जातोय म्हणजे या संख्येला 7ने भाग जातोय. ठीक आहे. 3 कसोटी आहेत 7च्या. फक्त आपल्याला कोणत्या वेळी कोणती कसोटी वापरता आली पाहिजे कळायला पाहिजे. जर अंक 2 अंकी 3 अंकी असेल तर ही कसोटी वापरायची. जर अंक 5 अंकी 6 अंकी असेल तर ही कसोटी वापरायची. आणि हे तर तुम्हाला कळतंय डायरेक्ट एकच अंक 6 वेळा आला तर. पण शक्यतो 7ला तुम्ही डायरेक्ट भागाकार केला तर चालेल. 7 साठी कसोटी अशी सोपी कसोटी नाही. ठीक आहे. आता ही झाली 7ची कसोटी. आता बघा 8ची कसोटी. 8ची कसोटी 8ची कसोटी 8ची कसोटी काय मित्रांनो 4ची कसोटी काय होती मला सांगा. समजा एक संख्या घेतली 42,000 48,452. ठीक आहे. 4ची कसोटी काय होती मला सांगा. 4ची कसोटी अशी होती की शेवटच्या 2 संख्येला एकक स्थानच्या आणि दशक स्थानच्या संख्येला मिळून होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो बरोबर. 52ला 4ने भाग जातोय का? जातोय बरोबर. म्हणजे 4ने या संख्येला पूर्ण भाग जातोय. मग 8ची कसोटी काय 2 संख्या न घेता त्यांनी 3 संख्या घेतल्यात. किती? दिलेल्या संख्येतील एकक स्थान दशक स्थान आणि शतक स्थान या 3 अंकांनी मिळून होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. मग संख्या किती मोठी असू द्या इथं 8 असू द्या इथं 4 असू द्या किती मोठी संख्या झाली एकक दशक शतक हजार दशहजार लाख दशलाख 48,48,452 संख्या मोठी झाली. आपल्याला फक्त काय करायचे 8च्या कसोटीसाठी 3 अंक जे आहेत त्याला 8ने भाग घालवायचा आहे. समजा 452 आहे बरोबर. 8ने भाग घालवायला 8 1 8 8 5 40 राहिलं 5 बरोबर आहे. 8 5 40 राहिलं 5 5 वर घेतला 2 किती झालं 52 झालं. 8ने 52ला भाग जातोय का? नाही जात. म्हणजे या संख्येला 8ने भाग जात नाही. म्हणजे या पूर्ण संख्येला 8ने भाग जात
नाही. येतंय लक्षात तुमच्या? आलं लक्षात तुमच्या? आता त्याच ऐवजी बघा, समजा इथं आपण दुसरा अंक घेतला एखादा, म्हणजे इथं दुसरा अंक घेतला समजा, ठीक आहे. समजा इथं घेतला आपण 3 घेतला, समजा किती घेतला 3, तर इथं किती येणार 432. 432ला 8 भाग लावा बरं. 8 1 8 किती, 8 पंचे 40, राहिलं 3, 3 वर घेतला 2, झालं 32. 32ला 8 भाग जातोय, 8 1 8 8 चौक 32, म्हणजे ह्या संख्येला 8 भाग जातोय, म्हणजे ह्या पूर्ण मोठ्या संख्येला 8 भाग जातोय. येते लक्षात तुमच्या? व्यवस्थित लक्षात आलं? ही झाली 8ची कसोटी, ठीक आहे. आता 9ची कसोटी बघा. हे तुम्ही सॉल्व्ह करायचे, असं तुम्ही लिहायचंय आणि हे तुम्ही करायचंय, ठीक आहे. 9ची कसोटी बघा. 9ची कसोटी दिलेल्या संख्येत, जसं आपलं 3ची कसोटी काय होती, दिलेल्या संख्येची बेरीज करायची आणि त्या संख्येला बेरजेला अंकांची बेरीज करायची, बरोबर. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. तसंच 9ची कसोटी आहे सेम. दिलेल्या संख्येतील, समजा संख्या दिली 48513, ठीक आहे. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून त्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल, म्हणजे सेम 3 सारखी कसोटी आहे. 3ची कशी कसोटी होती, सेम 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. आता याची बेरीज करा. 4 + 8 किती झालं 12, 12 + 5 17, 17 + 1 18, 8ला +3 किती झालं 21. 21ला 9 भागावर 9 नाही भाग जात, बरोबर आहे. भाग जात नाही म्हणजे या संख्येला 9ने भाग जात नाही. या संख्येला 3 भाग जातोय, बरोबर. का तर बेरीज 21 येते आणि 21ला जर 3 भागलं, 3 1 3, 3 असं 21, म्हणजे दिलेल्या संख्येला 3 भाग जातोय, पण 9ने जातोय का नाही, ठीक आहे. त्या ठिकाणी आपण एक अंक चेंज करू, ठीक आहे. एक अंक चेंज करू. इथं आपण 7 घेऊ समजा. आता बघायची बेरीज अंकांची करून. 4 + 8 12, 12 + 5 17, 17 + 7 24, 24 + 3 किती झालं 27, बरोबर. आता 27ला 3 9 भागावर, 9 27ला भागा, 9 1 9, 9 3 27 भाग जातोय. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जातोय, म्हणजे ह्या संख्येला 9ने भाग जातोय. झाली 9ची कसोटी. करून घ्या व्यवस्थित तुम्ही सर्व हे, ठीक आहे. समजलं 9ची कसोटी? 9ची कसोटी समजली. 9ची कसोटी 3ची कसोटी सेम आहे. आता बघा 10ची कसोटी. 10ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानी 0 पाहिजे. 10ची कसोटी किती सोपी आहे बघा. मी तुम्हाला म्हटलं की 5 आणि 10ची कसोटी सोपी आहे. 5ची कसोटी काय होते, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, बरोबर. आणि 10ची कसोटी काय आहे, एकक स्थानी फक्त 0 पाहिजे. कोणती संख्या घ्या, 42500, 0 एकक स्थानी आहे, भाग जातोय, ठीक आहे. याला भाग जातोय का, नाही. एकक स्थानी काय पाहिजे, 0 पाहिजे, भाग जात नाही. सिंपल आहे 10ची कसोटी. आलं लक्षात मित्रांनो? आता आपण बघणार आहे 11ची कसोटी. बघा 11ची कसोटी सर्वांनी लिहून घ्या. 11ची कसोटी अशी आहे की दिलेल्या संख्येतील विषमस्थानच्या अंकांची बेरीज व समस्थानच्या अंकांची बेरीज यामधील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. बघा आता डबल एकदा बघा, मी बोलतोय, लिहून घ्या तुम्ही, फक्त लिहून घेतल्यानंतर येईल लक्षात. दिलेल्या संख्येतील विषमस्थानच्या अंकांची बेरीज व समस्थानच्या अंकांची बेरीज यांमधील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो, ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ आणि त्यावरून समजून घेऊ. बघा आता एक्झाम्पल घेतलं आपण. 3 4 2 5 8 1 4, ठीक आहे. ही संख्या घेतली आपण. संख्या काय आहे, एकक दशक शतक हजार दशहजार लाख दशलाख, म्हणजे काय 34,25,814 ही आहे एक संख्या, बरोबर आहे. आता बघा आपण काय सांगितलं, विषमस्थानच्या अंकांची बेरीज. विषमस्थानचा अंक कोणता हो, बघा दुसरा पेन यूज करतो मी. विषमस्थानचा अंक हा विषमस्थानचा 1, इकडून मोजत जायचं 1 2 3, ठीक आहे. 1 3 5 आणि 7, बरोबर आहे. कारण हा 1 नंबरला आहे, हा 2 नंबरला आहे, हा 3 नंबरला आहे. आपण याला नंबर देऊ 1 2 3 4 5 6 आणि 7 दिला नंबर याला.
हा एक नंबरचा विषम विषम संख्या माहिती आहे तुम्हाला, 1 3 5 7 9 11 13 ह्या विषम संख्येत, म्हणजे हा अंक हा अंक आणि हा अंक यांची बेरीज. आता यांची बेरीज करा बरं. 3 + 2 + 8 + 4 किती झाली यांची बेरीज हो? 5 आणि 8 13, 13 आणि 4 17. किती बेरीज झाली यांची? 17 झाली, बरोबर आहे. आता समस्थानच्या अंकांची बेरीज. आता समस्थानच्या अंकांची बेरीज करा. समस्थानचा अंक कोणता आहेत? हे एक आहेत, हे एक आहेत आणि हे एक आहेत. मी गोल केला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. 1 2 3 बरोबर. मग यांची बेरीज करा. 4 + 5 + 1 किती झाली हो बेरीज यांची? 10 झाली, बरोबर आहे. यांची बेरीज किती झाली? 10. आपण काय सांगितलं कसोटी की विषमस्थानच्या अंकांची बेरीज व समस्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. यांच्यातील फरक, मग यांची वजाबाकी करा बरं. 17 - 10 किती झाले? 7, बरोबर आहे. मग आता जी व्हॅल्यू जी आली ती किती पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत. म्हणजे जी व्हॅल्यू येईल ती 0 किंवा 11 किंवा 22 किंवा 33 किंवा 44 11च्या पटीत, म्हणजे 11ने भाग जाणारी पाडा. 11चा पाडा थोडक्यात लक्षात ठेवायचा. 11चा पाडा, ठीक आहे. ही 7 आहे का? इथं 0 किंवा 11च्या पटीत आहे का? नाही. म्हणजे दिलेल्या संख्येला 11ने भाग जात नाही. याला पूर्ण भागात बसायचं नाही. काय करायचं? डायरेक्ट संख्या बघायची. एक स्थानचा अंक म्हणजे विषम स्थानचा अंक बघायचं. 4 + 8 + 2 + 3 किती येतात? 5 आणि 8 आणि 4 17, ठीक आहे. आणि परत समस्थानचा अंक बघायचं. त्यांची बेरीज दोन्हीची करायची आणि त्यांची वजाबाकी करायची. विषमस्थानच्या अंकांची बेरीज केली, समस्थानच्या अंकांची बेरीज केली, त्यांची वजाबाकी केली. जी संख्या येईल ती 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. एखादं दिले की एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल 21 73 82. 21 73 82, ठीक आहे. आता ही संख्या घेतली आपण समजा, ठीक आहे. आता या संख्येमध्ये विषमस्थानचा अंक कोणता आहे? हा आणि हा, बरोबर आहे. समस्थानचा अंक कोणता आहे? हा आणि हे, बरोबर आहे. आता यांची बेरीज करा. मग विषमस्थानच्या अंकाची 1 + 3 + 2 किती झालं? 6 झालं, बरोबर. समस्थानच्या अंकांची बेरीज करा बरं. 2 + 7 + 8 किती झालं? 9 आणि 8 17 झालं, बरोबर आहे. आता या दोन्हींचा फरक काढायचा, म्हणजे वजाबाकी करा बरं. मोठी संख्या कोणती आहे? 17. 17 - 6 किती येतंय? 11. म्हणजे यांची वजाबाकी किती आली हो? 11 आली. आपल्याला 0 किंवा 11च्या पटीत हे पाहिजे. 11च्या पटीत आली म्हणजे त्या दिलेल्या संख्येला 11ने भाग जातो, निश्चेष भाग जातो. आली लक्षात 11ची कसोटी? आता त्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते तर मी दिलेलंच ऑलरेडी. तुम्हाला 3 प्रश्न दिलेच होते. खालीपैकी कोणत्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो? हा पहिला प्रश्न होता. मी काय आता लिहून देत बसणार नाही. 10 पर्यंत मी लिहून दिलं होतं. तुम्ही तयार करायची खाली प्रश्न, कसोटी लिहायची आणि खाली 3 प्रश्न लिहून काढायचे. किंवा दिलेल्या खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निश्चेष भाग जात नाही? 4 ऑप्शन दिले असतील. किंवा स्टार दिलेला असेल त्या ठिकाणी विचारला असेल, ठीक आहे. किंवा उद्या सराव करताना आपण ते घेऊ. संख्येचे प्रकार पूर्ण टॉपिक झाला की आपण त्याचा सराव करणार आहे, ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या? हा प्रश्न 11च्या कसोटीचा. दुसरा एखादा क्वेश्चन घ्या. अजून आहे का? आहे बघा दुसरा प्रश्न अजून. 83 61 749. 61 749 काय व्हॅल्यू? 83,61,749, ठीक आहे. आता यातले एक स्थानचा अंक बघा. 1 9 7 6 आणि 8 यांची बेरीज करा. 8 + 6 + 7 + 9 किती येते? 14 आणि 7 21. 21 आणि 9 30 आलं, बरोबर. आता समस्थानच्या अंकांची बेरीज करा. हा आणि हा. 3 + 1 + 4 किती येते? 4 आणि 4 8, बरोबर आहे. करा यांची वजाबाकी. 30 - 8 किती आलं? 22. 11च्या पटीत आलं. 0 11 22 33 11च्या पटीत आलंय, बरोबर. म्हणजे दिलेल्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. आता 11ची कसोटीला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आलं लक्षात पूर्ण, ठीक आहे. आता बघा 12ची कसोटी. 12ची कसोटी लिहून घ्या खाली. याच्यावरचे 3 प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत, ठीक आहे. 12ची कसोटी. तर 12ची कसोटी कशी आहे? 12ची कसोटी ही 3 आणि 4च्या कसोटीवर अवलंबून आहे, ठीक आहे. 12ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येला 3 आणि 4ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने भाग जातो. 3 व 4ने निश्चेष भाग जात असेल
तर त्या संख्येला 12ने निश्चेष भाग जातो. म्हणजे 12चं जर आपल्याला विचारलं की 12ने भाग जातोय का, तर आपल्याला काय करावं लागेल, त्या संख्येला आधी 3 भाग जातोय का बघावं लागेल, 4 भाग जातोय का बघावं लागेल. त्या दोन्ही संख्येने जर भाग गेला, दोन्ही अंकाने जर भाग गेला, तर समजायचं की 12ने पण त्याला भाग जातोय. आता एखादा एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय, 696. ठीक आहे. आता आपल्याला सांगितलं की याला 12ने भाग जातो की नाही सांगा, निश्चेष भाग. ठीक आहे. मग काय करणार तुम्ही, 3 भाग घालवायचा. 3ची कसोटी काय झालेली आहे आपली वरती. 3ची कसोटी काय, तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून त्या बेरीजेला जर 3 भाग गेला तर दिलेल्या संख्येला 3 भाग जातो. बेरीज करा बरं. 6 + 9 + 6 किती झालं, 12 9 21. 21ला 3 भाग जातोय 3 7 21, म्हणजे 3 भाग जातोय. आता 4 भाग जातोय का बघा. 4ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंकाने तयार होणाऱ्या संख्येला 4 भाग जायला पाहिजे. एकक स्थान आणि दशक स्थानचा अंक आहेत 96 आहेत बरोबर. 96ला 4 भाग जातोय का, 4 1 4, 4 2 8, 1 राहिला, 1 वर घेतला 6, 16ला भाग जातोय बरोबर आहे. बाकी 0, म्हणजे 4 पण भाग जातोय. मग 3 भाग जातोय, 4 भाग जातोय, म्हणजे दिलेल्या संख्येला 16ने पण निश्चेष भाग जाईल. ठीक आहे. आता आपण थोडीशी मोठी संख्या घेऊ. अंदाजे 3 8 5 4 2. ओके ठीक आहे. ही संख्या घेतली समजा आपण. आता बघा, आता दिलेल्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो की नाही आपल्याला काढायचे. 3ने भाग घालवा पहिल्यांदा. बेरीज करा. 3 आणि 8 11, 11 आणि 5 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 22. 3 भाग जातो का 22ला, नाही जात. 3 4 भाग जातोय का बघायचीच गरज नाही, का तर 2ने भाग जायला पाहिजे. एकानेच भाग जात नाही, दुसऱ्याने भाग जाऊन पण काय फायदा नाही बरोबर आहे. कारण 4 बघितलं तर शेवटचा 2 अंक 42ला 4 भाग जातोय बरोबर आहे, नाही जात. सॉरी, 4 पण भाग नाही जात त्याला बरोबर. पण 4 भाग जातोय का नाही बघायचंच नाही. पहिल्यांदा 3 बघितलं, 3 भाग गेला तर 4 बघायचं जातोय का. 3 जर नाही गेला तर लक्षात ठेवायचं की त्याला 12ने भाग जाणार नाही. ही झाली आपली 12ची कसोटी. लिहून घेतली. दिलेल्या संख्येला 3 व 4ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने निश्चेष भाग जातो. नेक्स्ट कसोटी बघा. नेक्स्ट कसोटी 14ची कसोटी. मित्रांनो 13ची पण कसोटी आहे. 13ची पण कसोटी आहे, पण 13ची कसोटी अशी आहे की ती कसोटी वापरण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट भागाकार केला ना तरी सोपं पडेल. म्हणजे थोडी किचकट कसोटी आहे आणि त्याचा काय उपयोग नाहीये, कारण त्यालाच जास्त वेळ लागणार तुम्हाला. तुम्ही असं डायरेक्ट केलं ना भागाकार, जी संख्या दिली त्याला 13ने डायरेक्ट भागलं ना, ते तुम्हाला सोपं पडेल 13चा पाडा येत असेल तर. पण ती कसोटी वापरायला गेला तर खूप वेगळी कसोटी आहे, म्हणून आपण 13ची कसोटी घेत नाही. 14ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येला 2 व 7ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 14ने निश्चेष भाग जातो. आता 2 आणि 7 का घेतले हो, किंवा मग 12च्या कसोटीला 3 आणि 4 का घेतलं होतं, का तर या दोन्हीचा गुणाकार केला ना 3 4चा तर 12 येतो बरोबर. म्हणून ह्या दोन्ही भाग गेला की बरोबर 12ने पण त्याला भाग जातो. तसंच 14चा आहे. 2ने आणि 7ने भाग गेला. 14चा बघा 2 आणि 7 फॅक्टर बरोबर, 7 2 14. मग 14ला जर 2ने आणि 7ने जर त्या संख्येला भाग गेला तर त्या संख्येला 14ने निश्चेष भाग जातो. आता मी 2 आणि 7ची कसोटी सांगत बसणार नाही, सुरुवातीलाच आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा ही लिहून घ्या. निश्चेष भाग गेला तर त्याला 14ने भाग जातो. आता बघा 15ची कसोटी. 15ची कसोटी लिहून घ्या आणि माझ्या लेक्चरला वही आणि पेन घेऊन बसायचं. आपण पूर्ण सिरीज घेतोय. नवीन येणारा मुलगा कोणताही असो, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणारा असो, सरळ सेवा असो, एमपीएससी असो, गट ब गट अ गट क, किंवा पोलीस भरती असो किंवा रेल्वे असो, बेसिक पासून आपण शिकवतोय बरोबर आहे. त्यामुळे नवीन येणारा असो किंवा ज्याला अवघड जाते गणित बुद्धिमत्ता असो, बेसिक पासून ते आपण हाय लेवल पर्यंत जाणार. असं काही नाही की आपण एक ठराविक लेवल पर्यंत, हाय लेवल त्याच्या पुढे टाईपच नसेल, अवघड टाईपच नसेल, एवढ्या टाइम पर्यंत आपण शिकवणार आहे. प्रत्येक चॅप्टर घेऊन त्यातले सर्व टाईप बेसिक पासून व्यवस्थित. त्यामुळे वहीन पेन घ्यायचा आणि नोट्स काढून घ्यायच्या. मी स्वतः 4 ते 5 पुस्तक रेफर करून तुम्हाला शिकवतोय. त्यामुळे तुम्हाला पुस्तक सुद्धा रेफर करायची गरज नाही. पुस्तक रेफर फक्त ह्यासाठीच करायचे की सराव, प्रश्नांचा सराव. लेक्चर झालं की त्या लेक्चरवर किंवा त्या टॉपिक जो शिकवलाय त्यावर
पुस्तकात किती प्रश्न आले तेवढे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त पुस्तकाचा वापर करायचा. बाकी कन्सेप्ट वगैरे आपण इथं सर्व क्लिअर करून घेणार आहे. ठीक आहे. 15ची कसोटी लिहून घ्या. दिलेल्या संख्येला म्हणजे जी पण संख्या दिली असेल, समजा 42,815. ठीक आहे. दिलेल्या संख्येला 3 आणि 5ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 15ने निश्चेष भाग जातो. आता 15ची कसोटी तशी काय आहे, तर 3 आणि 5चा गुणाकार करा. 3 आणि 5चा गुणाकार करा. 3 5 15 बरोबर आहे. म्हणून 15ची कसोटी आहे. 3 आणि 5 3 आणि 5 म्हणतोय मी किंवा म्हणत नाही. तुम्ही एका संख्येने भाग जाईल आणि दुसऱ्याने जाणार नाही तर त्या संख्येला 15ने भाग जाणार नाही. कारण दोन्ही अंकांनी जायला पाहिजे. येतंय लक्षात व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा 15ची कसोटी आली तुमच्या लक्षात. आता ह्याला आपण 15ची कसोटी वापरून बघू. 3 ने भाग घालण्यासाठी काय करावं लागेल, याची बेरीज करावं लागेल. 4 + 2 6, 6 + 8 14 + 1 15 + 5 20. 20ला 3 ने भाग जातोय का हो, नाही जात 3 ने भाग, म्हणजे याला 15ने भाग जात नाही. 5ची कसोटी बघायची गरजच नाही. 5ची कसोटी शेवट 5 आहे म्हणजे 5 ने भाग जाणारच आहे याला, पण 3 ने भाग जात नाही. त्यामुळे या संख्येला 15ने भाग जात नाही. ठीक आहे. 16ची कसोटी बघा. 16ची कसोटी अशी आहे. पहिल्यांदा आपण 4ची कसोटी बघितली. 4ची कसोटी काय होती, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला एकक स्थान आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर त्या संख्येला 4 ने भाग जातोय. बरोबर. 8ची कसोटी काय होती, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थानच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग गेला तर त्या संख्येला 8 ने निश्चेष भाग जाईल पूर्ण संख्येला. बरोबर. 16ची कसोटी सेम आहे. दिलेल्या संख्येतील शेवटचे 4 अंक, 4 साठी 2 अंक होते, 8च्या कसोटीसाठी 3 अंक होते, 16च्या कसोटीसाठी 4 अंक आहे. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 4 अंकाला 16ने निश्चेष भाग गेला म्हणजे 4 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला, लिहून घ्या, 4 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला 16ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 16ने निश्चेष भाग जाईल. ठीक आहे. 16ची कसोटी आली लक्षात. 4 अंक शेवटचे अंकापासून तयार होणारी संख्या. ठीक आहे. 18ची कसोटी बघा. 17ची कसोटी नाही, 18ची कसोटी. आणि असेल 17ची कसोटी तर खूप किचकट असते. अशा प्रकारे असते की ते गुणाकार करा, मग त्यातून वजा करा आणि तेवढी संख्या राहते जवळपासून, त्याला परत भागायचं. त्यामुळे ते कसोटीचा काय उपयोग नाही, डायरेक्ट 17ने भागायचं मग जर का 17चं आलं काय तर. ठीक आहे. 18ची कसोटी बघा. 18ची कसोटी अशी आहे की 18 त्याचा भाग पाडा 2 आणि 9. मग 18ची कसोटी काय येईल, दिलेल्या संख्येला 2 आणि 9ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 18ने निश्चेष भाग जातो. यासाठी तुम्हाला 2 आणि 9ची कसोटी माहीत पाहिजे. ठीक आहे. आला 18ची कसोटी लक्षात. 2 आणि 9ने निश्चेष भाग गेला पाहिजे, लिहून घ्या व्यवस्थित. 18ची कसोटी दिलेल्या संख्येला 2 आणि 9ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 18ने निश्चेष भाग जातो. यावरील एक्झाम्पल तुम्ही लिहायचे आहेत. मी पहिल्यांदा 10 पर्यंत एक्झाम्पल घेतली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा 20ची कसोटी बघा. 20ची कसोटी. आता 20ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य व दशक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 20ने निश्चेष भाग जातो. म्हणजे समजा एखादी संख्या घेतली आपण. ठीक आहे. एक संख्या घेतली 12,330 ही संख्या घेतली आपण. ठीक आहे. याला 20ने निश्चेष भाग जातोय का बघायचे. तर काय बघणार आपण, एकक स्थानी 0 आहे का बघणार. एकक स्थानी 0 आहे का, आहे एकक स्थानी 0. आणि दुसरं काय बघणार, त्याच्या अगोदरची संख्या म्हणजे दशक स्थानच्या अंकाच्या ठिकाणी काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक. बरोबर आहे का, नाही, 3 आहे इथं, म्हणजे याला 20ने भाग जात नाही. बरोबर आहे. दुसरी संख्या बघा 12,880. आता बघा ही संख्या बघा, एकक स्थानी काय आहे 0. बरोबर. दशक स्थानी काय पाहिजे 0, 2, 4, 6, 8 मधला अंक आहे 8 इथं, म्हणजे या संख्येला 20ने निश्चेष भाग जातो.
सिंपल आहेत. एकदा जर तुम्ही वाचल्या व्यवस्थित म्हणजे 2-3 वेळा वाचल्या आणि जर एकदा प्रॅक्टिस केली ना क्वेश्चन सोडवून, तर हे अजिबात विसरत नाहीत. कसोट्या लक्षात ठेवायची गरजच लागत नाही. आणि एक 6, 8, 9च्या कसोटीपर्यंत गेलं की तिथून पुढच्या कसोटीला तर असं 2-2 कसोट्याच वापरायचे. बघा इथं 16ची कसोटी बघा, 15ची कसोटी बघा, 14ची बघा, 18ची बघा, 6ची कसोटी बघा. 2 आणि 3 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. वेगळं काय करायची गरज नाही. एकदा व्यवस्थित लक्षात ठेवल्या कसोटी आपल्याला कुठेही उपयोग येतात. कसोट्या म्हणजे एक प्रकारचा पाडाच आहे, बरोबर आहे. आणि खूप लांबपर्यंत, कारण खूप अशा 8 ते 9 अंकी जर संख्या दिली तुम्हाला तर तुम्ही भागत नाही बसणार. डायरेक्ट कसोटीचा वापर करून आन्सर आपण काढू शकतो. ठीक आहे. 21ची कसोटी बघा. आता 21ची कसोटी. 21ची कसोटी काय तर 21, 3 आणि 7 दिलेल्या संख्येला 3 व 7 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 21 ने भाग जातो. 3 आणि 7ची आपण कसोटी बघितलेली आहे, बरोबर आहे. 22ची कसोटी बघा. 22ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येला 22 2 ने व 11 ने, 11 दोन्ही 22 बरोबर. 3 7 21 म्हणून दिलेल्या संख्येला 2 ने व 11 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 22 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. 24ची कसोटी बघा. 24ची कसोटी लगेच लक्षात द्यायला पाहिजे की 24ची कसोटी काय असेल. पाडा भाग 3, 8 दिलेल्या संख्येला 3 व 8 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 24 ने निश्चित भाग जातो. मग 3 आणि 8ची कसोटी तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. हे झाले 24 पर्यंतच्या कसोट्या. ठीक आहे. आता 25ची कसोटी बघा. 25ची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक म्हणजे एकक स्थानचा आणि दशक स्थानचे अंक 0, 0, 0, 25, 50 आणि 75 यापैकी कोणते एक असतील तर त्या संख्येला 25 ने निश्चित भाग जातो. म्हणजे दिलेली संख्या काही असू द्या, 8, 5, 4, 50 काय 85,450. ठीक आहे. दिलेल्या संख्येला 25 ने भाग जातोय का. कसं करायचं. शेवटचे 2 अंक बघायचं. ते जर 00, 25, 50, 75 असतील तर त्या संख्येला 25 ने भाग जातोय. म्हणजे इथं 50 आहे म्हणजे याला 25 ने भाग जातोय. म्हणजे शेवटचे 2 अंक जो आहेत ना ते 00, 25, 50 आणि 75 पाहिजे. ठीक आहे. असं लिहून घ्या तुम्ही 25च्या कसोटीत. ठीक आहे. 26ची कसोटी बघा. 26ची दिलेल्या संख्येला 2 आणि 13 ने 2 आणि 13 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 26 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. 26ची कसोटी काय आली. ठीक आहे. पुढच्या कसोटी एवढे इम्पॉर्टंट नाहीत तरी पण मी 30 पर्यंत कसोट्या घेतो. ठीक आहे. 27ची कसोटी बघा. सॉरी 28ची कसोटी बघा. 27ची कसोटी नाही, 28ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येला 2 आणि 14 ने सॉरी दिलेल्या संख्येला 4 आणि 7 ने 7 चौक 28 4 आणि 7 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 28 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. आलं लक्षात. काय प्रॉब्लेम आता. 28ची कसोटी. आता 30ची कसोटी बघा. 30 दिलेल्या संख्येला 3 आणि 10 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 30 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. मित्रांनो आपण 1 पासून ते 30 पर्यंतच्या कसोट्या पाहिल्या. मध्ये आधी 3 ते 4 संख्येच्या कसोट्या नाहीत किंवा खूप अशा आहेत की त्या गरज नाही, डायरेक्ट भागाकार केला तर चालेल त्यापेक्षा अशा आहेत, त्यामुळे आपण त्या घेतलेल्या नाहीत. तर ह्या पूर्ण कसोट्या आपण एका लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे लेक्चर खूप मोठं झालं असेल, जवळपास 1 तासाच्या वर लेक्चर गेलं असेल. तरी पण एकदा ते लेक्चर बघितलं तर तुम्हाला कसोट्यावर कोणताही प्रश्न आला तर ती 100% जमेल. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसोट्यासाठी काहीच वापरायची गरज नाही. ही व्हिडिओ बघितली कसोट्या फिक्सच झाल्या तुमच्या. मग त्यावर किती एक्झामला प्रश्न येऊ द्या, कसंही येऊ द्या. ठीक आहे. कसोट्या परफेक्ट असल्या लक्षात की काही प्रॉब्लेम येत नाही, कसाही क्वेश्चन आला तरी. ठीक आहे. आपण लवकरच बुद्धिमत्तेला आपण सुरुवात करतोय. बुद्धिमत्तेचा आपण बेसिक पासून सर्व टाईप कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे. हे आपलं 4थं लेक्चर होतं. 4थ्या लेक्चरला आपण विभाजित कसोट्या पाहिलेत. पहिले 3 लेक्चर आपण संख्या आणि संख्येचे प्रकार पाहिले. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढील संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील पुढील गोष्टी पाहू. मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
थँक्यू फ्रेंड.